या वेडिंग सीजन मध्ये तुमच्या चेहऱ्यावर अतिशय न्यू ब्राइडल सारखा ग्लो येणार आहे। त्यासाठी पार्लर मध्ये जायची काहीच गरज नाही, कारण आपण घरच्या घरी हे बेसन हल्दी फेशियल बनवणार आहोत आणि चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो आपले येणार आहे। त्याचबरोबर चेहरा दुधासारखा गोरा होणार आहे, तेही अगदी 3 दिवसांमध्ये। त्यासाठी या फेस्टिवल्स मध्ये पार्लर मध्ये न जाता हे फेशियल घरच्या घरी करून बघा। तर चला हे फेशियल आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते बघून घेऊया। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला क्लिंजर तयार करायचा आहे। तर चेहऱ्याला आधी आपल्याला क्लिंजिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन रिमूव्ह होईल। त्यासाठी आपल्याला कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे। तर साधारणतः 3 टेबलस्पून एवढं आपल्याला रॉ मिल्क घ्यायचं आहे, म्हणजे कच्चं दूध घ्यायचं आहे। कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण भरपूर जास्त असतं, जे की आपल्या त्वचेला क्लीन करण्यासाठी ते खूप जास्त हेल्पफुल असतं। तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला यामध्ये साधारणतः 1 टेबलस्पून एवढं बेसन घ्यायचं आहे आणि अतिशय लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे क्लिंजर तयार करायचं आहे, जेणेकरून फेसवॉशच्या कन्सिस्टन्सीमध्ये ते येईल आणि आपल्याला पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित अशी डीप क्लिनिंग करता येईल। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे क्लिंजर मी तयार केलेलं आहे। तर छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बेसनच्या जेवढे देखील गुठळे असतील ते आपल्याला सगळ्या मॅश करून घ्यायचे किंवा मोडून घ्यायचे आहेत। तर आपल्याला पूर्ण अशी स्मूथ याची पेस्ट तयार करायची आहे किंवा लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये हे क्लिंजर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्समध्ये जेवढीही घाण असते ती रिमूव्ह व्हायला खूप मदत होत असते आणि कच्च्या दुधामुळे आपल्या चेहऱ्याला नॅचरल नॅरिशमेंट मिळते। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरील डर्ट, इम्प्युरिटी, ऑइल सगळं रिमूव्ह व्हायला मदत होत असते। आणि यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे कस्तुरी हळद। तर कस्तुरी हळद साधारणतः मी अर्धा टेबलस्पून एवढी घेतलेली आहे। ही आपल्या चेहऱ्यावर खूपच जास्त इन्स्टंट ग्लो आणत असते। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कस्तुरी हळदचा आवर्जून वापर करायचा आहे। किचन मधली हळद जर का घेत असणार तर फक्त 1 पिंच एवढी हळद घ्या, कारण किचन मधली हळद ही लावल्यानंतर त्यामुळे आपला चेहरा हा पिवळा पडत असतो। कस्तुरी हळदमुळे किंवा वाईल्ड टर्मरिकमुळे आपला चेहरा अजिबात देखील पिवळा होत नाही आणि आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो यायला मदत होत असते। तर या ठिकाणी छान असं आपलं या ठिकाणी क्लिंजर आता तयार झालेलं आहे। आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं हे बघून घेऊया। त्यासाठी आधी चेहरा स्वच्छ पाण्याने वॉश करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला एक कॉटन बॉलच्या मदतीने किंवा कॉटन पॅडच्या साहाय्याने आपल्याला चेहऱ्याला क्लिंजिंग करून घ्यायची आहे। सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण आपल्याला चेहऱ्याला व्यवस्थित असं मसाज करायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील जेवढी देखील डर्ट, ऑइल किंवा इम्प्युरिटीज असेल ती सगळी रिमूव्ह व्हायला मदत होत असते। आणि व्यवस्थित असं पूर्ण चेहऱ्याला आपल्याला मसाज करत किंवा मानेला देखील कव्हर करायचं आहे। मानेचा भाग कधीच विसरायचा नाही, मानेला देखील व्यवस्थित अशी आपल्याला मसाज करायची आहे। तर यामुळे आपल्या चेहऱ्यावर तर इन्स्टंट ग्लो येणारच आहे। त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार जे सुरकुत्या असतात किंवा काळे डाग धब्बे असतात ते देखील या क्लिंजरमुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते। आठवड्यातनं 2दा किंवा 3दा तुम्ही हे क्लिंजर नक्की चेहऱ्याला अप्लाय करा किंवा मेकअप रिमूव्ह करण्यासाठी देखील हे क्लिंजरचा तुम्ही उपयोग करू शकतात। तर यामुळे इन्स्टंट ग्लो तर येतच असतो, त्याचबरोबर चेहऱ्यावरील जेवढ्या देखील समस्या असतात त्या सगळ्या रिमूव्ह होत असतात। तर चला छान अशी 2 ते 3 मिनिटांसाठी चेहऱ्यावर क्लिंजिंग झाल्यानंतर थंड पाण्याने फेस वॉश करून घेतलेला आहे आणि ग्लो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। तर आता नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी स्क्रबिंग विथ फेस पॅक तयार करायचा आहे। तर आपण एकाच रेमेडीमध्ये फेस पॅक सोबतच आपलं स्क्रबिंग होऊन जाणार आहे। या हिशोबानेच आपण आता हा फेस मास्क तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं बेसन आणि यामध्ये आपल्याला साधारणतः पाव चमचा एवढं कस्तुरी हळद यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे। आणि कस्तुरी हळद या ठिकाणी आवर्जून घाला। जर का तुमच्याकडे नसेल तर ऑनलाईन अगदी स्वस्तात ही कस्तुरी हळद मिळत असते। ही आपल्या चेहऱ्यासाठी खूपच जास्त फायदेशीर असते किंवा आपल्या चेहऱ्यावरील जेवढे देखील डाग धब्बे असतात ते रिमूव्ह करण्यासाठी खूप युजफुल कस्तुरी हळद असते। आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये कस्तुरी हळदमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीची भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह राहते। तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला यामध्ये कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे आणि छान अशी या ठिकाणी याची स्मूथ अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही आपल्याला ही पेस्ट तयार करायची नाहीये।
तर यामध्ये मी अर्धा चमचा मसूर डाळीचं पावडर देखील ॲड केलेलं आहे। तर मसूर डाळीचं पावडर थोडं जाडसर आपल्याला दळायचं आहे। मिक्सरमध्ये तुम्ही ग्राइंड करू शकतात आणि ते यामध्ये ॲड करा, कारण त्यामुळे आपल्याला चेहऱ्याला स्क्रबिंग सुद्धा खूप छान प्रकारे होणार आहे। तर या ठिकाणी फेस पॅक छान असं तयार झालेला आहे। तर नेक्स्ट म्हणजे आपल्याला यामध्ये मध घालायचं आहे। साधारणतः पाव चमचा एवढं आपल्याला मध घालायचं आहे। मधामुळे आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो यायला मदत होत असते। तसेच आपल्या त्वचेला डीप हायड्रेशन देखील मधामुळे मिळत असतं आणि आपली त्वचा ही खूपच जास्त तुकतुकीत दिसत असते। तर या ठिकाणी मधाचा देखील आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे। तर या ठिकाणी छान अशी आपल्याला हे फेस पॅकची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट हे व्यवस्थित असे मिक्स होतील। तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा हा फेस पॅक तयार झालेला आहे। तर हा बनवायला जेवढा सोपा आहे तेवढाच त्याचं काम ही खूपच जास्त महत्त्वपूर्ण आहे आपल्या फेसवर। यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूपच जास्त मॅजिकल ग्लो येणार आहे। तर याला आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते बघून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे, किंवा सर्क्युलर मोशनमध्ये देखील तुम्ही फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात। तर फेस पॅक लावल्यानंतर आपल्याला डायरेक्टली असं सोडायचं नाहीये। फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित असं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चेहऱ्याला 2 ते 3 मिनिटासाठी स्क्रबिंग करायची आहे किंवा मसाज द्यायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जेवढेही डार्क सर्कल असतील किंवा ब्लॅकहेड असतात, व्हाईटहेड असतात, ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते। त्याचबरोबर चेहऱ्यावरची डेड स्किन यामुळे पूर्णपणे निघून जाते। जे फेशियल आपण मार्केटमध्ये किंवा पार्लरमध्ये हजारो रुपयांमध्ये करतो, 3 ते 4 हजार रुपये आपण सहजपणे खर्च करून येतो, तरीही पाहिजे तसा ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत नसतो। तेच फेशियल तर आपण घरच्या घरी जर अशा पद्धतीने व्यवस्थित असं केलं किंवा अशा पद्धतीने आपण होम रेमेडीज केल्या तर आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो देखील येतो आणि कुठल्याही प्रकारचे नुकसान आपल्या चेहऱ्यावर होत नाही, कारण आपण सगळे इन्ग्रेडियंट यामध्ये नॅचरल पद्धतीने यूज केलेले आहे। कुठल्याही प्रकारचे केमिकलचा यूज न करता आपल्या चेहऱ्यावर अतिशय नॅचरल ग्लो येत असतो। पार्लरमध्ये जेवढीही फेशियल्स आपण करतो त्याच्यामध्ये प्रत्येक फेशियल्समध्ये केमिकलचा वापर केलेला असतो। त्यामुळे आपण घरच्या घरी जर का आपण अशी त्वचेची काळजी घेतली किंवा स्किनची काळजी घेतली तर आपल्या चेहऱ्यावर देखील खूपच असं इफेक्ट त्याचा होत असतो। तर चला या ठिकाणी 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्यावर मसाज करून घेतली आहे आणि त्यानंतर सेकंड लेअर चेहऱ्यावर फेस पॅकची अप्लाय करायची आहे आणि 15 मिनिटासाठी हा फेस पॅक तसाच ठेवायचा आहे आणि थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या आणि त्यानंतर बघू शकताय तुम्ही ग्लो किती सुंदर आलेला आहे। तर अतिशय इन्स्टंट ग्लो आपल्या चेहऱ्यावर येतो आणि पूर्ण चेहऱ्यावरची घाण निघून जाते। त्याचबरोबर डेड स्किन सगळी रिमूव्ह होत असते, कारण यामध्ये आपण बेसन आणि मसूर डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे, जे की आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो येण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असते किंवा हेल्पफुल असते। तर या ठिकाणी फेशियल झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला स्किन केअर करायचं विसरायचं नाहीये। चेहऱ्याला नेहमी मॉइश्चरायझर अप्लाय करायचं असतं। आपण कुठलीही होम रेमेडी करतो त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर नक्की अप्लाय करा। यामुळे आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन मिळतं, त्याचबरोबर आपली चेहऱ्याची त्वचा ही खूपच जास्त मॉइश्चराइज राहते आणि चेहऱ्यावर देखील खूपच सुंदर ग्लो येत असतो आणि आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते देखील श्रिंक व्हायला यामुळे मदत होत असते। कारण फेशियल केल्यामुळे जे पोर्स आपले चेहऱ्यावरचे ओपन झालेले असतात त्यानंतर जर का आपण मॉइश्चरायझर लावलं किंवा टोनर लावलं तर ते पोर्स मिनिमाइज व्हायला खूप मदत होते। त्यामुळे मॉइश्चरायझर लावायचं विसरायचं नाहीये। तर चला या ठिकाणी चेहऱ्यावरचा ग्लो तर तुम्हाला दिसतोच आहे। तर अशा प्रकारे नक्की या फेस्टिवल सीझनमध्ये घरच्या घरी फेशियल करून बघा, तेही बेसन हल्दी फेशियल, जे की आपल्या स्किनसाठी खूप इफेक्टिव्ह राहतं। तर आजची ही रेमेडी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया नवीन अशाच नेक्स्ट रेमेडी सोबत, तोपर्यंत बाय।